नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज होळी आहे, तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आता बघू होळीचा काय काय प्लॅन आहे. तसं प्लॅन तर काही नाही आहे, पण तुम्हाला दिसेल की पुण्यामध्ये होळी कशी सेलिब्रेट करतात. गावाकडे कसं म्हणतात की शहरांनी काही नाही होत, सिटीमध्ये सगळं काय आता जे काही राहिलं ते गावाकडेच राहिलं. तर तसं नसतं. तर आज तुम्हाला कळेलच की होळी कशी सेलिब्रेट करते. तर आता सान्वीची स्कूलची वेळ झाली आहे, तर आता मला तिला स्कूलला सोडवायचं आहे. तर त्यानंतर आता बोलते मग तुमच्यासोबत. आता तिला सोडून आले की. आणि आज ती खूप परेशान करते आहे. आता झालं काय माहीत नाही मला, पण आज खूप चिडचिड, उगाचच रडणं, प्रत्येक कारणावरून, छोट्या छोट्या कारणावरून रडणं हे सुरू आहे. तर बघू आता तिला सोडवून येते. आणि स्वयंपाकसुद्धा करणं आहे आता दुपारी. तर आज पुरणपोळीच करणार आहे मी. तर बघू आता काय काय होते. तर चला आता अगोदर तिला सोडवून येते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. तर सकाळी काही माझं येणं झालं नव्हतं, त्यामुळे सान्वीला स्कूलमधून रिटर्न घेऊन येतानाच म्हटलं गौऱ्यासुद्धा घेऊन येऊ. आणि होळीचं सगळं सामान आलेलं आहे, गुढीपाडव्यासाठी सुद्धा आलेलं आहे. तर पूर्ण रोड बाजार सगळे त्यांनीच भरलेले आहेत बघा. तर आत्ताच आता सानूला घेऊन आली आहे स्कूलमधून. आणि येताना गौऱ्या आणल्यात, आता त्या ठेवते साईडला. आणि इकडे गौऱ्यासुद्धा विकत मिळतात. आणि हे खेड्यांच्या लोकांना कधी कधी असं वाटतं की सिटीमध्ये कशाचं काय मिळत असेल, पण गौऱ्यासुद्धा मिळते. आता तुम्हाला दाखवलंच मी बाजारात किती काय काय लागलेलं आहे होळीनिमित्त. तर आता सान्वीला झोपी घालते आणि मग स्वयंपाकाला लागते. आता सान्वीला झोपी घालून बराच वेळ झाला होता. तिला झोपी घातलं आणि मी थोडा वेळ मोबाईल घेऊन बसले. तर अर्धा एक तास त्यात कधी गेला कळलंच नाही. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले आणि तिची उठायची वेळसुद्धा झाली आहे आता. तर आता मी पुरण करून ठेवलं आहे साईडला, आमटीसुद्धा केली आणि 2 मेन जे कामं होती ती झालीत. ज्या कामांना जास्त वेळ लागतो, मला तर त्या पुरणाला जास्तच वेळ लागतो. आणि हा पुरणपोळ्याचा स्वयंपाक थोडंसं 2 माणसाचा करा की 4 माणसाचा करा, वेळ तर तेवढाच लागतो. सगळ्या गोष्टी प्रॉपर कराव्याच लागतात. आणि पुरण करून ठेवलं. आणि यावेळी ना मी फर्स्ट टाईम गूळ टाकून पुरण केलेलं. आमच्या इकडे साखर टाकूनच करतात, त्यामुळे मी अगोदर कधी ट्राय नव्हतं केलं, पण इकडे करतात गूळ टाकून. म्हटलं आपण पण ट्राय करू. तर छान झालेलं आहे पुरण. आणि यावेळी मी गूळ टाकूनच केलं पुरण. आणि आता भज्याचं पीठ कालवून ठेवते आहे, कारण मग संध्याकाळी परत घाई गडबडीत होईल नाही होईल. आणि सान्वीच्या मूडनुसार आहे. आता ती झोपली आहे, शांत आहे, म्हटलं तोपर्यंत करून घ्या. आणि सकाळी तर तिने खूपच चिडचिड केली, मग ती काही कामच करू देत नाही, मध्येच करते. तर आता मिक्स करून ठेवते भाज्याचं आणि वेळेवर गरमागरम तळल्या जाईल. जे जे काम आता करून ठेवता येईल. आता 4 तर वाजत आलेत, ते अगोदर करून ठेवावं म्हटलं, म्हणजे जेणेकरून वेळेवर आपल्याला घाई नको व्हायला. तर हा स्वयंपाक असा असतो पुरणपोळ्यांचा की उरकतच नाही, मला तरी नाही होत. माझं असं आहे, मी घरी जरी असले आणि इथं जरी असले तर मी ते 12-1 वाजल्यापासूनच करायला लागते. तरी मला असं वाटतं की नाही मला खूप वेळ झाला. तरी आमच्या आत्या मला म्हणत असत्या, तुला कशाची घाई असते एवढी. पण मला ते काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, काम पण मला खूप असं फास्ट जमत नाही. माझं आरामात मी किती पण वेळ करते, फक्त आरामात असतं. आणि हे बघा, मध्ये आमच्या मॅडमसुद्धा उठलेल्याच आहे. आता उठून मागे येऊन असं मध्ये करणं सुरू आहे. हे असं करती ती, मागून येती, चेअरवर उभी राहती, धरती, मम्मा चल माझ्यासोबत खेळायला. यामुळेच लेट होतं आहे. आणि आता सुरू झालं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आता बघा समोर आता कितीक वेळ घालवती मला. यामुळेच मी लवकर स्वयंपाकाला लागली होती, जेणेकरून ती मला परेशान करेल आणि मला वेळ होणार नाही. कारण मुलं सांभाळणं तर सोपी गोष्ट नाहीच आहे. तर आता इथे सगळं जे करायचं होतं ते करून ठेवलं. आणि म्हटलं एकदा गॅसचा ओटा खूपच भरला होता,
तर एकदा स्वच्छ करून घेऊ. आणि माझं असं आहे, खूप भांडे इकडं तिकडं भांडे सगळं गॅसचा ओटा भरलेला असला ना, मला कामच सुचत नाही. असं अडचण असली की तरी अर्धं काम बाकीच होतं, पण तरी मी अगोदर गॅसचा ओटा आवरला, भांडे आवरले सगळे आणि पडलेले भांडे घासून घेतले. मी असं कधीच होऊ देत नाही की सगळे भांडे असे बेसिन भरून पडलेत, स्वयंपाक करते आणि ते पडलेच आहे. 4-10 पडले की लगेच घासून घेते मी, मग जेणेकरून एकदाच बर्डन येत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे मला कामच सुचत नाही. जर का मी तसाच राडा सगळा किचनवर पडू दिला तर मग मला कामच सुचत नाही. 5 मिनटाच्या कामाला 10 मिनटं लागूनच जातात. त्यासाठी मग मी अगोदर आवरून घेतलं. आता हे भांडे घासून घेते आणि मग नेक्स्ट काम करते. तर आता कुरडई पापड तळणं आहे, पीठ मळून ठेवणं आहे. तर यावेळी मी ह्या वरच्या ताईंनी सांगितल्या त्यानुसार पोळ्या करून बघते, पुरणपोळ्या. बघू आता कशा होतात. तर त्या गूळ टाकून करतात. तर मी सुद्धा यावेळी गूळच टाकला आहे पुरणामध्ये आणि पिठामध्ये त्या थोडासा मैदा ॲड करतात. तर बघू आता कशा होतात. तर मी सुद्धा मैदाच ॲड करायचा विचार केला आहे. आता एकीकडे भात लावून दिला आहे कुकरला आणि बराच वेळ झाला, आता संध्याकाळच झाली आहे. आणि एकीकडे कुरडई पापडसुद्धा तळून ठेवते आहे. आता ऊन आहे त्यामुळं लूज व्हायची भीती नाही आहे, त्यामुळं म्हटलं तळून ठेवूया की वेळेवर मग काही घाई होत नाही आपल्याला. आणि सानवीचं सुरू आहे मागून, मम्मा हे दे, मम्मा ते दे. आता हे तळलेले पापड आवडत नाही, पण आम्हाला कच्चेच पापड खायला आवडतात. काय आहे त्यात माहीत नाही, कच्चेच खाती ती पापड. आणि इथे आता सगळं करून झालं आहे माझं. आमटी झाली, भाज्याचं पीठ मिक्स करून ठेवलं आहे, भातसुद्धा झाला आहे कुकरमध्ये. इथे पुरण करून ठेवलं आहे आणि कुरडई पापड तळून ठेवलं आणि पीठसुद्धा मळून ठेवलं. आता 7:30 वाजलेत आणि ते दादा आता होळी मांडत आहे. तर आता जाऊ आम्ही पूजा करायला. तर होळी मांडली आहे आणि दादा तिला पेटवत आहे, पण ती काही लवकर पेटवत नाही आहे. तर आता दुसरे दादासुद्धा त्याला ट्राय करत आहे, सगळ्या मिळून करतात. इथे हेच खूप छान आहे, म्हणजे आम्ही इथे राहतो याचं कारण हेच आहे की आम्हाला एकदम गावाकडची आपल्या माणसांची फिलिंग येते. इथले सगळे लोक खूप छान आहेत आणि प्रत्येक सण असं ते मिळून मिसळून साजरे करतात. आता आमच्याकडे गणपती नसतो, पण गणपतीमध्ये पण ते असं आम्हाला जाणवू देत नाही की आम्ही इथे रेंटनं राहतो किंवा आम्ही दुसरीकडून आलेलो आहे. एकदम आपल्या माणसांसारखं सगळे सण करतात, त्यामुळे इथे राहायला मला एकदम भारी वाटतं. आणि आता सगळ्या मिळून होळीची पूजा करताय सगळे. मी पण पूजा करून घेते आहे. आणि अगोदर होळी पेटली तर एवढा धूर निघत होता, पूर्ण डोळ्यांची आगाग झाली. सगळे ते धुरामुळं दूर दूर पळत होते होळीपासनं. तर पूजा करून झाली आता माझी. आता 4 वर्ष होतील आम्हाला इथे राहायला येऊन आणि 5वं वर्ष सुरू झालं. पण याच कारणामुळे आम्ही इथे अजून आहे की इथे सगळं म्हणजे आपल्या माणसांसारखेच आहेत सगळे. आणि प्रत्येक सण असो काही असो एकदम गावाकडच्या सारखेच आहेत सगळे. आणि आम्हाला अशी फिलिंगच येत नाही की आपलं कोणी नाही आहे इथे, आपण सिटीमध्ये एकटं. आता शहरामध्ये कसं असतं की दरवाजा लावून जे ते ज्याच्या त्याच्या घरात राहतं, कोणी कोणाला बोलत नाही असं. पण इकडे तसं नाही आहेत, खूप छान माणसं आहेत, त्यामुळेच आम्हाला इथून सोडून जाऊ वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्टीतच ते मिळून मिसळून राहतात. तर इथे आता सगळ्यांनी पूजा करून घेतली. आणि एक सोसायटी आहे, तर त्यामध्ये 2-3 होळ्या असतात, त्यामुळे 2-3 बिल्डिंग मिळून एक होळी असते. तर मग हे दादाच करतात दरवर्षी आमच्या होळीची तयारी सगळी. पण यावर्षी त्यांना थोडं लेट झालं, तर मग बाकीचे सुद्धा करायला लागले. आता इथे माझी पूजा वगैरे सगळं झालं आहे आणि फेरेसुद्धा मारून घेते आहे होळीला. आणि आमच्या सानूचं वेगळंच सुरू आहे दुसरीकडे. तर हे बघा, मस्त ढोलकी वाजवती आहे आणि पूजा गेली कुणीकडे, काही गेलं, सगळं गेलं, पण तिला याचाच नाद भरला आहे. मस्त खेळती आहे. आणि होळीमध्ये जे नारळ टाकलं होतं ते आता बराच वेळ झाला, आम्ही अर्धा एक तास खालीच गप्पा मारत उभे होतो. तर हे दादा काढताय ते आता. आणि आजच्या दिवसाचा शेवट असा छान जेवणाने झाला.